श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीताभ्यासः द्वितीयोऽध्यायः सांख्ययोग. कर्मयोगाची 14 सूत्रे. अर्जुन युद्धात आपल्या गुरुजनांबरोबर लढणार नाही असं सांगून शस्त्रत्याग करून रथात स्वस्थ बसून राहिला. तेव्हा त्याला युद्धोन्मुख करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गीतोपदेश केला. भगवंतांचा उपदेश ऐकल्यानंतर अर्जुन करिष्ये वचनम तव असं म्हणून युद्ध करण्यास तयार झाला. ही घटना पाहूनही उत्तानार्थाने भगवंतांनी अर्जुनाला कर्मयोगाचा उपदेश केला हे निर्विवाद ठरतं. परंतु त्याचबरोबर भगवंतांनी विश्वाच्या मूलतत्वाचा उलगडा करणारे सांख्य तत्वज्ञान, चित्ताचा निरोध करणारा पातंजल योग, स्वधर्मनिष्ठा स्वीकारायला लावणारा कर्मयोग आणि तसेच भक्तियोग, ज्ञानयोग या सर्वांचा समावेश गीतेत केलेला आहे. भगवान श्रीकृष्णांनी ऐहिकतेचा त्याग करून वनात जाऊन भैक्षकर्मे स्वीकारण्याचा उपनिषदांच्या सारखा उपदेश अर्जुनाला केलेला नाही किंवा मोक्षप्राप्तीसाठी यज्ञकर्मही स्वीकारण्यास सांगितलेलं नाही, तर कर्मयोगाचे शास्त्रशुद्ध विवेचन केले. गीताकाळी उपनिषदांची परंपरा जोमाने चालू होती. त्याचाच परिणाम अर्जुनावर झाला होता व तो कर्मसन्यास घेऊन भैक्षकर्म स्वीकारण्याची भाषा बोलत होता. श्रीकृष्णांना तर अर्जुनाला युद्धोन्मुख करायचं होतं. अर्थातच उपनिषदांच्या पेक्षा वेगळी शिकवण श्रीकृष्णांना अर्जुनाला द्यायची होती. विवस्वान, मनु, इक्ष्वाकू अशा राजर्षींमध्ये पूर्वी ही कर्मयोगाची परंपरा चालू होती. मध्यंतरी दीर्घकाळ लोटल्यावर ही परंपरा लुप्त झाली. स काले नेह महता योगो नष्ट परंतप असं पुढच्या अध्यायात भगवंतांनी म्हटलेलं आहे. तीच परंपरा श्रीकृष्णांना पुनरुज्जीवित करायची होती. कर्म बंधनकारक आहेत, अतएव त्याज्य आहेत असे मत त्या काळी प्रचलित झालेलं होतं. कर्मयोगाचा मार्ग लुप्त झाला होता. कर्मणा बध्यते जंतुः त्याज्यम दोष वदित्येके कर्म प्राहुर मनीषिणः इत्यादी वचन शिरोधार्य मानून त्या काळात कर्मयोगाची हेटळणी केली जात होती. अशा काळात नियत कर्माने मोक्ष प्राप्त करून घेता येतो हे श्रीकृष्णाने सिद्ध करून दाखवले. हे मुख्य गीतेचं वैशिष्ट्य आहे. बंधनकारक असणारी कर्मेच मोक्षदायक कशी होतात ते भगवंतांनी अर्जुनाला गीतेत सांगितलेलं आहे. निष्काम कर्मयोगाने पारलौकिक कल्याणाचा मार्ग उजळून दाखवलेला आहे. दुसऱ्या अध्यायात त्यांनी सूत्र रूपाने कर्मयोग सांगितला व 18व्या अध्यायाच्या अखेरीपर्यंत त्या कर्मयोगाचाच विस्तार झालेला आपल्याला दिसून येतो. सूत्र रूपाने सांगितलेला कर्मयोग आता आपण क्रमाने पाहू. सूत्र पहिलं, बुद्धिर्योगे त्विमां शृणु. एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्म बंधम प्रहास्यसि. सांख्य मार्गातले तत्वज्ञान मी तुला सांगितलं अर्जुना. आता जे सांगत आहे ते कर्मयोगातले ज्ञान ऐक. या ज्ञानाने युक्त झालास म्हणजे तू कर्मबंध तोडून टाकू शकशील. दैनंदिन विवेचनात श्लोक क्रमांकानुसार 38व्या श्लोकात आलेले सूत्र पहिले म्हटले होतं व 39व्या श्लोकात आलेले सूत्र हे दुसरं म्हटलं होतं. इथे फक्त या 2 सूत्रांचा क्रम बदललेला आहे, कारण तो आशयाच्या दृष्टीनं अधिक योग्य वाटतो. स्वधर्माचे विवेचन झाल्यानंतर भगवंतांनी या पहिल्या सूत्रात एषा ते भीता सांख्ये, मी तुला सांख्य तत्वज्ञान सांगितलं असं म्हणून 11 ते 30 या श्लोकात सांगितलेल्या सांख्य तत्वज्ञानातील आत्म्याच्या अमरत्वाकडे बोट दाखवलं. नंतर बुद्धिर्योगे त्विमां शृणु, आता कर्मयोगातले ज्ञान ऐक असं म्हणून ज्यामध्ये सुख दुःख, लाभ अलाभ, जय पराजय समान मानून केलेले कर्म मोक्षप्रद होते अशी कर्मयोगातली बुद्धी ऐक असं सांगून 38व्या श्लोकाकडे संकेत केला. सूत्र दुसरं आहे, बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसि. ज्या बुद्धीने युक्त झालास म्हणजे कर्मबंध तोडून टाकू शकशील असे या दुसऱ्या सूत्रात कर्मयोगाचं फळ सांगितलेलं आहे. मोक्षप्रदत्व हे कर्ममार्गामध्ये सुद्धा आहे असे श्रीकृष्णांनी येथे निश्चयपूर्वक सांगितलेले आहे. कर्म म्हटलं की ते फळ उत्पन्न करते व कर्त्याला बंध निर्माण करते. त्यामुळं कर्म म्हटले की ते बंधनकारकच असले पाहिजे अशी समजूत रूढ झाली होती. त्यामुळे अर्जुन कर्मसन्यासाचा मार्ग स्वीकारू इच्छित होता. तेव्हा कर्मयोगाच्या आचरणानं कर्मबंध नाहीसा होत असेल तरच त्याच्याकडे मोक्षमार्ग म्हणून पाहता आले असते. तेव्हा कर्म करताना अशा कोणत्या बुद्धीने ते कर्म केले पाहिजे ते भगवंत पुढच्या सूत्रात सांगतात. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम वाप्स्यसि. सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय यांना समान मानून युद्ध केलेस तर तुला पाप लागणार नाही. येथे कर्मयोगाचे बीज आणि फल सूत्र रूपाने सांगितलेले आहे. समत्व बुद्धी हे या कर्मयोगाचे बीज असून
त्यामुळे पाप लागणार नाही, पर्यायाने मोक्षप्राप्ती होईल, हे त्याचे फल सांगितलेले आहे. ही समत्व बुद्धीच कर्मबंध नाहीशी करणारी होते. कर्ममार्गाने मोक्षप्राप्ती करून घ्यायची असेल तर इतर साधनांच्या पेक्षा समत्व बुद्धीला या मार्गात महत्व आहे. पुढच्या 40व्या श्लोकापासून कर्मयोगाचे इतर मार्गांपेक्षा वैशिष्ट्य काय आहे ते श्रीकृष्ण सांगणार आहेत. 40व्या श्लोकात कर्मयोगाची 3 वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. सूत्र 4 आहे, नेहाभिक्रम नाशोस्ते. कर्मयोगात आरंभ केलेल्या कर्माचा नाश होत नाही. या सूत्रात कर्मयोगाचे एक वैशिष्ट्य सांगितलेले आहे की सांख्य मार्गापेक्षा म्हणजेच कर्मत्यागाच्या मार्गापेक्षा कर्मयोगाचा मार्ग सुलभतर कसा आहे ते येथे सांगितलेले आहे. संन्यास मार्ग स्वीकारला की नवी विटी नवे राज्य सुरू होते. त्यात जुना सर्व क्रम सोडून सगळीच नवी राहणी स्वीकारावी लागते. वर्णाश्रमांना उचित असं धर्माचरणही बदलावं लागतं. पण कर्मयोगात कर्तव्यात बदल करावा लागत नाही. फक्त मानसिक वृत्तीत बदल करायचा असतो. फक्त कर्तव्य कर्म सकामता व आसक्ती सोडून करायची असतात. त्यामुळे त्यात पूर्वी आरंभलेल्या कार्याचा नाश होत नाही. सूत्र 5 आहे, प्रत्यवायो न विद्यते. या मार्गाचे आचरण करण्यात इतर मार्गातल्या वैगुण्याप्रमाणे दोष उत्पन्न होत नाहीत. या मार्गाचे आणखी हे एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे कर्मसन्यासात प्रथम असणाऱ्या विहित कर्मांचा त्याग करावा लागतो. त्यामुळे दोष निर्माण होतो. तसा विहित कर्मांचा त्याग कर्मयोगात करावा लागत नाही. त्यामुळे कर्मत्यागाचा दोष निर्माण होत नाही. त्याचप्रमाणे संन्यास कोणी, कसा, केव्हा घ्यावा याविषयीही अनेक निर्बंध असतात. सूत्र 6 स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. याचे थोडेसे आचरणही मोठ्या भयापासून रक्षण करते. कर्मयोगात साधनामध्ये थोडा उणेपणा राहिला तरी कर्मयोगाचा प्रयत्न फुकट जात नाही. संन्यास मार्ग पूर्ण साध्य झाला तरच फळ मिळतं. कर्मयोगाचं आचरण जेवढे होईल तेवढ्या आचरणाने सुद्धा पुढील मार्ग सुकर होण्यास मदत होते. कारण या मार्गात बुद्धीलाच महत्व असतं. ही बुद्धी कोणती तर समत्व बुद्धी. या सद्बुद्धीलाच म्हणजेच समत्व बुद्धीलाच ज्ञानदेवाने दिव्याच्या ज्योतीची उपमा दिली आहे. दीपकलिका धाकुटी, लहानशी दिव्याची ज्योत मोठा प्रकाश पडते. तशी ही समत्व बुद्धी हृदयात थोडी जरी प्रकट झाली तरी त्या प्रकाशात कर्मयोगाचे पाऊल एक एक पुढेच पडत राहतं. त्याचा मार्ग अधिकाधिक प्रकाशित होत राहतो. त्यामुळे त्याला भीतीचं कारण राहत नाही. सूत्र 7 आहे, व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन बहुशाखायनंताश्च बुद्ध्यो व्यवसायिनम. गीतेच्या या श्लोकामध्ये श्रीकृष्ण कर्मयोगाचे 7वे सूत्र सांगत आहेत की कर्मयोगी मनुष्याच्या बुद्धीचा एकच निश्चय झालेला असतं. अभ्युदयपूर्वक निश्रेयस हे एकच त्याचे ध्येय असतं. कर्तव्य निश्चित असतं. कर्तव्यनिष्ठता नसेल तर त्या मनुष्याच्या बुद्धीला असंख्य पाटे फुटतात. कामना काहीच नसल्यामुळं प्राप्तम उपासित या न्यायानं कोणतेही नियत, स्वभावज, सहज, स्वधर्मोक्त, स्ववर्णोक्त किंवा प्रकृती नियुक्त कर्म करण्याची वेळ आली तरी तो ते कर्म करण्यास सिद्ध असतो. बुद्धीला असे इष्टवळण लावण्यासाठी उपभोगाच्या इच्छेचा त्याग आणि शमदमादी सद्गुण संपत्ती अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इहपर दोन्ही प्रकारची उपभोगेच्छा सोडण्यासाठी प्रथम काम्यकर्मांचा त्याग केला पाहिजे. परंतु स्वधर्मोक्त प्रतिपादक वेदामध्ये सुद्धा काम्यकर्मांचे इतके वर्णन आहे की कोणालाही ते काम्यकर्मे करण्याचा मोह निर्माण व्हावा. त्या आकर्षक वाणीचा मनुष्यावर काय परिणाम होतो ते भगवंताने पुढील सूत्रात सांगितलं आहे. कर्मयोगाचं 8वं सूत्र आहे, भोगैश्वर्य प्रसक्तानां तया परुतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धी समाधवून विधीयते. त्या विषय व ऐश्वर्य यांच्या ठिकाणीच आसक्त झालेल्या आणि त्या वाणीच्या योगाने विवेकबुद्धी आच्छादित झालेल्या पुरुषाच्या अंतःकरणामध्ये आत्मतत्व विषयक बुद्धी उत्पन्न होत नाही. त्यांची बुद्धी परमेश्वराच्या ठिकाणी एकाग्र होत नाही. येथे भगवंतांनी कर्मयोगातील 8वं सूत्र सांगितलंय. वेदांच्या अर्थवादात रमलेले लोक स्वर्गाव्यतिरिक्त दुसरे काही प्राप्तव्य मानत नाहीत व जन्मभर स्वर्गीय भोग देणारी जी कर्मे वेदात सांगितलेली आहेत त्यांचं अनुष्ठान करत राहतात. अर्थात वेदवादरत लोक स्वर्गीय सुखोपभोगांच्या मागे लागलेले असतात. तोच त्यांचा परमपुरुषार्थ असतो. पण ही सारी काम्य कर्मे असतात. ती पुन्हा मनुष्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातच अडकवतात. सूत्र 9 निस्त्रैगुण्यो भवार्जुन. त्रैगुण्य विषयो वेद निस्त्रैगुण्य भवार्जुन निर्द्वंद्व नित्यसत्वस्थ निर्योग क्षेम आत्मवन.
वेद हे सत्व, रज व तम अशा त्रिगुणांनी प्रेरित होऊन जी धर्मकर्मे आहेत त्यांचे प्रतिपादन करतात. पण अर्जुना, तू त्रिगुणातीत हो, निर्द्वंद्व म्हणजे सुखदुःखादी द्वंद्वातीत, सुखदुःखादी द्वंद्वांच्या अतीत, सात्विक गुणांनी संपन्न, योगक्षेमाची चिंता सोडून देणारा व आत्मसाक्षात्कारी हो. भगवंत म्हणतात की वेद हे त्रिगुणांनी युक्त आहेत. जगात सत्व, रज व तम अशा तिन्ही गुणांची माणसं असतात. म्हणून त्यांच्यासाठी सत्व, रज व तम अशा त्रैगुण्य संबंधीच्या धर्माचं प्रतिपादन वेदांनी केलेलं आहे. तेव्हा आपण सर्वच कर्मांचे अनुकरण करण्याची आवश्यकता नाही. त्रिगुणातीतत्व प्राप्त करून घेण्याचे ध्येय असावं. तोच खरा मोक्ष आहे. आणि तो साध्य करण्यासाठी निर्द्वंद्व, नित्यसत्वस्थ, निर्योगक्षेम व आत्मवान या 4 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. गीतेच्या 42 ते 45 या 4 श्लोकांमधून वेदाला गौणत्व येते असे वाटते. कारण वेदा हा प्रमाणम किंवा प्रामाण्य बुद्धीर वेदेशु यामध्ये वेदांचे प्रामाण्य निसंदिग्धपणे सांगितलेले आहे. तेव्हा वेदाने सांगितलेली कर्मे करावीत की न करावीत असा संभ्रम निर्माण होईल. म्हणून पुढील सूत्रात श्रीकृष्ण सांगतात, सूत्र 10, यावान अर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. या श्लोकात ब्राह्मणस्य विजानतः ऐवजी ब्रह्मणस्य विजानतः हा पाठ योग्य वाटतो. ब्रह्म जाणून घेण्याची इच्छा करणाऱ्याला असा त्याचा अर्थ होईल. ब्रह्म जाणून घेण्याची इच्छा फक्त ब्राह्मणच करू शकतो असं कुठं म्हटलेलं नाही. सर्व बाजूने पाण्यानं तुडुंब भरून वाहणाऱ्या जलाशयाचा जलपानाची इच्छा करणाऱ्या मनुष्याला जेवढा उपयोग होतो तेवढाच उपयोग ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करू इच्छिणाऱ्या मुमुक्षूला सर्व वेदांचा होत असतो. वेदांचा उपयोग मुमुक्षूने कसा करावा ते या श्लोकात उदाहरणानं स्पष्ट केलेलं आहे. जलपानाची इच्छा करणारा मनुष्य तुडुंब भरलेल्या जलाशयातील आपल्याला हवे तेवढेच पाणी घेतो. त्याचप्रमाणे ब्रह्मज्ञानाची इच्छा करणाऱ्या मनुष्याने वेदातील सर्व कर्मांचे अनुष्ठान करण्याच्या मागे न लागता ब्रह्मज्ञानाला उपयुक्त असा जो भाग असेल त्याचंच फक्त ग्रहण करावं. सूत्र 11 आहे, कर्मफळाचा आग्रह न धरता कर्म कर. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर माते संगोस्त्व कर्मणे. वेदांना तुला कर्म कर असे सांगण्याचा अधिकार आहे. त्या कर्माचे फलहेतू उपभोग असे वेद तुला अधिकारवाणीनं सांगू शकत नाहीत. म्हणून तू कर्माच्या फळाचा हेतू धरू नकोस व कर्मच न करण्याचा आग्रहही धरू नकोस. मागील सूत्रात वेदातील ग्राह्यत्व सांगितले. या सूत्रात निष्काम कर्मयोगाचा मूलभूत पाया म्हणून कर्म व फल याविषयी वेगवेगळी दृष्टी कशी ठेवावी ते सांगतात. वेद तर कर्म कर म्हणून आज्ञा देतो, म्हणून कर्म करावेत व फलाचाही उपभोग घे अशी स्पष्ट आज्ञा वेद करत नाहीत. तेव्हा मुमुक्षूने कर्मफलावर दृष्टी ठेवू नये. म्हणजे वेदाची आज्ञा पाळण्यासारखं होतं व फलत्याग केल्याने वेदाज्ञेचे उल्लंघन न करता कर्माचे बंधकत्वही टळतं. 12वं सूत्र आहे, योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. अर्जुना, योगयुक्त होऊन फलाची संगती टाकून तू चित्त देऊन कर्मे कर. पूर्ण व अपूर्ण कर्माविषयी जो मनाचा समतोलपणा त्यालाच योग असं म्हणतात. यशापयशाविषयी समवृत्ती ठेवून कर्म करावीत असं 3ऱ्या सूत्रात समत्व बुद्धी हे कर्मयोगाचे बीज सांगितले होते. ते कसे साधायचे ते या सूत्रात सांगितलेलं आहे. ही आसक्ती सोडायची व यशापयशाने चित्ताचा समतोल ढळणार नाही अशा बुद्धीनं कर्म करायची. कारण सकाम बुद्धीने कर्म केली तर कर्म बंधन प्राप्त होते. कर्मांचे भले बुरेपण हे कर्मावरून ठरत नसून कर्माच्या मुळाशी असणाऱ्या बुद्धीवरून ठरत असतं. म्हणून पुढच्या श्लोकात कर्म व योग यामध्ये महत्व कशाला आहे ते स्पष्ट करतात व समत्व बुद्धी प्राप्त करणे कसे आवश्यक आहे ते भगवंत ठसवतात. कर्मयोगात कर्म आणि योग असे 2 शब्द आहेत. गीतेच्या मते त्यातील कर्म हा शब्द गौण असून योग हा शब्द महत्वाचा आहे. पूर्वमीमांसक म्हणतात की कर्मानेच मोक्ष मिळतो. पूर्वमीमांसकांचे हे मत गीतेला मान्य नाही. गीता म्हणते की मोक्ष कर्मामुळे मिळत नसून त्यामागे असणाऱ्या समत्व बुद्धीमुळे कर्माचे बंधकत्व नाहीसे होतं. त्याकरता कर्मात समत्व बुद्धी साधणे हे कौशल्याचं काम आहे. या समत्व बुद्धीचा प्रभाव असा आहे की समत्व बुद्धीने पुरुष जे कर्म करतो त्याचे पाप किंवा पुण्य त्याला लागत नाही. म्हणजे कर्म बंधनकारक होत नाही. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला समत्व बुद्धी प्राप्त करून घेण्यास सांगत आहेत. सूत्र 13, कर्मजम बुद्धियुक्ताहि फलम त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्तः पदम गच्छन्त्य नामयम्.
बुद्धियोगाचा अवलंब करणारे मुमुक्षु लोक कर्मजन्य फलाचा त्याग केल्याने ज्ञानी होतात आणि जन्मरूप बंधनापासून मुक्त होतात व निरामय अशा मोक्षपदाला जातात. कर्मयोग हा जन्मबंधांपासून सोडवून मोक्षाप्रत नेणारा आहे असे निसंदिग्धपणे या श्लोकात सांगितलेले आहे. त्यासाठी कर्मफलाच्या त्यागाची अट सांगितलेली आहे. शुद्ध बुद्धीने निष्कामतः केलेल्या कर्माचे पाप पुण्य न लागता करता कर्मबंधापासून मुक्त होऊन शाश्वत सुख प्राप्त करून घेतो असं कर्मयोगाचं श्रेष्ठ फल या श्लोकात सांगितलेलं आहे. अशा प्रकारे श्रीकृष्णाने कर्मयोगाचं मोक्षदायित्व सिद्ध केलं. सूत्र 14. यदा ते बुद्धी मोह कलिल व्यतितरिष्यति समाधौ अचला स्थास्यति तदा त्वम योगम अवाप्स्यसि. जेव्हा तुझी बुद्धी सुखोपभोग घेण्याच्या इच्छेच्या मोहरूप मलिनपणाचे अतिक्रमण करेल तेव्हा तू पूर्वी ऐकलेल्या व पुढे ऐकण्याच्या गोष्टीविषयी विरक्त होशील. वेदातील काम्यकर्मांची मोहक वर्णने ऐकल्यामुळे द्विधा झालेली तुझी बुद्धी जेव्हा एकाच ध्येयावर स्थिर होऊन मनसमाधानाच्या वृत्तीतून म्हणजे आत्मस्वरूपापासून ढळेनाशी होईल तेव्हा तुला बुद्धियोग साध्य होईल. या शेवटच्या सूत्रात बुद्धियोग प्राप्त होण्याची साधने सांगितलेली आहेत. काम्यकर्मापासून प्राप्त होणाऱ्या ऐहिक आणि पारलौकिक विषयोपभोगांच्या जाळ्यातून मनाची सुटका होऊन त्याला असल्या विषय सुखाच्या साधनांचा कंटाळा आला पाहिजे. बाह्य सुखाचा कंटाळा येऊन बुद्धी विषयोपभोगातून निवृत्त झाली तरी ती दुसऱ्या कोणत्या तरी श्रेष्ठ सुखात रममान होत नाही तोपर्यंत कोणताही योग साध्य होणार नाही. त्यासाठी बाह्य सुखापासून परांगमुख झालेली बुद्धी आत्मसुखात रममान झाली पाहिजे. म्हणजे मनसमाधान होऊन बुद्धीच्या ठाई समत्व बुद्धी बनेल तेव्हाच बुद्धियोग साधेल. सुखाचा ठेवा बाह्य साधनात नसून अंतरात्म्यात आहे. त्यासाठी आपले मन अंतर्मुख झाले पाहिजे. ही पहिली पायरी 52व्या श्लोकात सांगितली व अंतर्मुख झालेले मन तेथेच स्थिर राहील असा प्रयत्न करणे ही 53व्या श्लोकात पुढची पायरी सांगितली. अशा प्रकारे 38व्या श्लोकापासून कर्मयोगाच्या निरूपणास प्रारंभ झाला व क्रमाक्रमाने कर्मयोग मोक्षप्रद कसा होतो ते सांगून त्याचे साधन म्हणून 53व्या श्लोकात कर्मयोगाचे सूत्ररूप वर्णन समाप्त झाले. या सूत्ररूप उपदेशाचाच पुढे 18व्या अध्यायापर्यंत विस्तार झालेला आहे व समत्व बुद्धी योगाचा धागा अखेरपर्यंत अविच्छिन्न राहिलेला आहे. आता आपण गीतेच्या 3ऱ्या अध्यायाकडे वळणार आहोत. हरिओम तत्सत.